मित्रांनो, सगळ्यांना हसवणारा अभिनेता राजपाल यादव आज रडताना दिसला। हा व्हिडिओ पूर्ण बघा। 5 फेब्रुवारी 2026 रोजी राजपाल यादव यांनी दिल्लीच्या तिहाड जेलमध्ये सरेंडर केलं। हे 9 कोटी रुपयांच्या चेक बाउन्स प्रकरणाचं होतं, ज्यामध्ये मूळ रक्कम, व्याज आणि दंड सगळं समाविष्ट होतं। तिहाड जेल समोर उभा असताना डोळ्यात अश्रू होते आणि तो म्हणाला, सर, मी काय करू? माझ्याकडे पैसे नाहीत, दुसरा मार्ग दिसत नाही। या संकटाचा सामना मला एकट्यालाच करावा लागणार आहे। ज्याने चुप चुप के, भूल भुलैया, गोलमाल सारख्या चित्रपटांत लाखो लोकांना हसवलं, तो आज स्वतः वेदनेने रडत होता। कारण 2010 मध्ये आता पता लापता या फिल्मसाठी घेतलेलं 5 करोडांचं कर्ज, फिल्म फ्लॉप झाली, चेक बाउन्स झाले, रक्कम वाढत वाढत 9 कोटींवर पोहोचली आणि कोर्टाने मुदत वाढ नाकारली। पण तेव्हाच एक आवाज उठला, सोनू सूद। त्यांनी राजपाल यादवला फिल्ममध्ये रोल दिला, सायनिंग अमाउंट दिलं आणि म्हणाले, हे दान नाही, हे सन्मान आहे। यानंतर सलमान खान, अजय देवगण, वरुण धवन आणि अनेक कलाकार पुढे आले। मित्रांनो, लक्षात ठेवा, आयुष्यात कठीण वेळ कोणावरही येऊ शकते, पण तो शेवट नसतो। तो काळ आपल्याला तोडायला नाही, मजबूत बनवायला येतो। आपण कधीच एकटे नसतो, फक्त विश्वास ठेवा आणि आपलं काम प्रामाणिकपणे करत राहा, कारण शेवटी तुमचं कार्यच तुमच्या उपयोगी पडतं। धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।